नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ निरूपण या चॅप्टरला सुरुवात करूयात। आता समजायला जर गेलं तर पदार्थ निरूपण आता नेमकं म्हटलं तरी काय। आता पदार्थ म्हणजे जर आपण म्हटलं तर पदार्थ म्हणजे असतो सबस्टन्स। तर आपल्याला इथं सबस्टन्स बद्दल जाणून घ्यायचं। पदार्थ म्हणजे सबस्टन्स, एक कसं तरी सबस्टन्स आहे, त्याला पदार्थ म्हटले। पदार्थ मध्ये सबस्टन्स, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला। आता हा पदार्थ हा शब्द कसा बनलाय, पदार्थ हा शब्द कसा बनलाय नेमकं ते जाणून घ्या। कसं म्हटलंय की पद प्लस अर्थ या दोन शब्दांनी हा पदार्थ शब्द बनलाय। पदचा अर्थ होतो शब्द, पदचा अर्थ होतो शब्द, हे असं म्हटलंय। म्हणजे पदार्थ शब्द कसा बनलाय, पद प्लस अर्थ या शब्दाने पदार्थ शब्द बनलाय आणि यातला पदचा अर्थ शब्द हा असा होतो। त्यानंतर काय म्हटलंय, निरुक्ती। आता निरुक्ती यांची काय सांगितली, पदार्थ शब्दाची निरुक्ती काय सांगितली ते बघून घेऊया। काय सांगितलंय, पद्यते गम्यते येन अर्थ सपदार्थ। म्हणजे काय म्हटलंय, पद्यते गम्यते येन अर्थ सपदार्थ। म्हणजे काय म्हटलंय, ज्यामुळे अर्थाला जाणले जाते, म्हणजे ज्यामुळे अर्थाला जाणले जाते किंवा बोध होतो त्याला पदार्थ म्हणतात। निरुक्ती म्हणजे त्याची काय सांगितले, पदार्थची डेफिनेशन सांगितली की पदार्थ शब्दाचं काय अर्थ काय होतो। निरुक्ती पद्यते गम्यते येना अर्थ सपदार्थ, ज्यामुळे अर्थाला जाणले जाते त्याला पदार्थ म्हणतात। आता लक्षण पदार्थाचं लक्षण काय। आता हा खाली काही श्लोक आहे त्याचे बघूया। काय म्हटलंय, लक्षण काय पदस्य अर्थ पदार्थ, म्हणजे ज्याचा बोध पदाद्वारे होतो त्याला पदार्थ म्हणतात। ज्याचा बोध पदाद्वारा होतो त्याला पदार्थ म्हणतात असं म्हटलंय। आता दुसरं काय सांगितलं, त्याचं लक्षण काय सांगितलं दुसरं, प्रमिती विषय हा पदार्थ, जो ज्ञानाचा विषय होतो म्हणजे जाणला जातो त्याला पदार्थ म्हणतात। तिसरं काय सांगितलं ते बघूया, पदार्थो नाम पदस्य, म्हणजे एक पद। त्यानंतर काय म्हटलंय, पदयो म्हणजे दोन पद। त्यानंतर पदानाम म्हणजे अनेक पद, म्हणजे इथं समजा तीन अनेक पद। आणि त्यानंतर काय म्हटलंय, वा अर्थ पदार्थ, म्हणजे काय म्हटलं, एक पद, दोन पद किंवा अनेक पदाचा अर्थ म्हणजे पदार्थ होय। पदार्थो नाम पदस्य म्हणजे एक पद, पदयो म्हणजे दोन पद, पदानाम म्हणजे तीन किंवा अनेक, त्यानंतर ह्याचा सर्वांचा अर्थ अनेक पदांचा अर्थ म्हणजे पदार्थ होय। अशा प्रकारे हे पदार्थाचं लक्षण होतं वगैरे। त्यानंतर काय म्हटलंय पुढे बघूया। काय म्हटलंय, पदार्थ संख्या व पदार्थ प्रकार। आता पदार्थाची संख्या व पदार्थाचे प्रकार वगैरे आपल्याला सांगितलं, तर काय ते बघूया। काय म्हटलंय, अपरिमिताच पदार्थ सुश्रुतनुसार पदार्थ असंख्य आहेत। जे आचार्य सुश्रुते यांच्यानुसार कसे आहेत, पदार्थ असंख्य आहेत। त्यांनीच काय म्हटलंय, सुश्रुत यांनी काय म्हटलंय, अपरिमिताच पदार्थ असं म्हटलंय। आता काही खाली दर्शन करता संख्या आणि पदार्थाचे नाव, म्हणजे दर्शन करता म्हणजे काय, एक फिलॉसॉफर वगैरे यांनी काय सांगितलं, त्यांच्या आपापल्या थेरीनुसार पदार्थाचे संख्या सांगितलेत। काहींनी 2 सांगितले, काहींनी 6 सांगितले, काहींनी अनेक सांगितली। हे फिलॉसॉफर आहे। दर्शनकर्ता म्हणजे एक फिलॉसॉफर, ज्यांनी थेरी दिली वगैरे, हे दर्शन करताय वगैरे, ज्यांनी काही थेरी मांडल्यात हे दर्शन करताय। आणि त्यांनी त्यांच्या थेरीमधून सांगितले की पद किती असतील, म्हणजे पदार्थ किती वगैरे काय असतील, हे त्यांनी त्यांच्या थेरीतून सांगितले। आता बघूया चरक संहिता। आता चरक संहितामध्ये काय सांगितलं, आचार्य चरक यांनी चरक संहितामध्ये संख्या 2 असणारे पदार्थ सांगितले। कोणते, सत आणि असत। सत म्हणजे अस्तित्व आहे म्हणजे सत, आणि असत म्हणजे अस्तित्व नाही असे असत। आणि त्यांनी काय सांगितलंय, पुन्हा त्यांनी 2 असून पुन्हा आणखी 6 सुद्धा पदार्थ सांगितले। कोण कोण सांगितले, सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय, हे त्यांनी 6 पदार्थ सांगितले। त्यानंतर काय म्हटलंय, आचार्य सुश्रुत। आता सुश्रुत यांनी असंख्य यांनी पदार्थ सांगितले। त्याच काय म्हटलंय, पदार्थ नाव अपरिमिताच पदार्थ, म्हणजे सुश्रुतनुसार, यांचे आचार्य सुश्रुतनुसार की पदार्थ असंख्य आहेत असं म्हटलंय। हा एमसीक्यूचा पॉइंटला खूप महत्वाचं आहे। एमसीक्यूला आपल्या बऱ्याच वेळेस विचारलं जातं। आता वैशेषिक दर्शन मध्ये काय सांगितलंय की 6 पदार्थ सांगितले त्यांनी। कोणकोणते, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, हे 6 पदार्थ सांगितले। आता सांख्य दर्शन मध्ये काय सांगितले की 25 तत्व सांगितले। 25 तत्व सांगितले, म्हणजे कोणकोणते 25 तत्व वगैरे सांगितले, प्रकृती, महत, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यानंतर मन, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत व पुरुष। आता प्रकृती, महत आणि अहंकार हे किती झाले, 3 झाले। त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय हे 8 झाले। त्यानंतर पंचकर्मेंद्रिय हे 8 आणि 5 13 झाले। त्यानंतर मन 13 आणि 1 14 झाले। त्यानंतर पंचतन्मात्रा, पंचमहाभूत,
त्यानंतर 14 आणि हे 10 24 आणि पुरुष एक मिळून हे 25, हे टोटल तसे 25 तत्व. हे खूप IMP MCQ बऱ्याच वेळेस विचारलं गेलं आहे की सांख्य दर्शन मध्ये किती तत्व किंवा किती पदार्थ वगैरे यांचे नाव सांगितले, किती तत्वांचा उल्लेख वगैरे करण्यात आलेला आहे. त्यानंतर जैन दर्शन यांनी 7 ह्याची संख्या असणारे पदार्थ सांगितले. कोणकोणते? जीव, अजीव, अभाव, बंध, संबर, निर्जरा. त्यानंतर काय म्हटलंय? मोक्ष. असे हे कसे 7 पदार्थ यांनी सांगितले. त्यानंतर न्याय दर्शन मध्ये किती? 16 पदार्थ म्हणजे 16 पदार्थ वगैरे सांगितले. कोणकोणते? प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत असे अनेक ह्याच्यामध्ये असे 16 न्यायदर्शन मध्ये पदार्थ सांगितले. तसंच 7वं कोणतं आहे? 7वं मध्ये वेदांत दर्शन. वेदांत मध्ये काय सांगितले? 2 पदार्थ सांगितले. कोणकोणते? आत्मरूप आणि अनात्मरूप असे 2 पदार्थ सांगितले. आजच्या प्रकारे हा पदार्थ निरूपणचा चॅप्टर इथं संपलेला आहे. यामध्ये फक्त SQ वगैरे विचारला जाऊ शकतो की पदार्थची निरुक्ती सांगा, लक्षण सांगा आणि पदार्थची संख्या वगैरे विचारू शकता की पदार्थ संख्या वगैरे व प्रकार सांगा. अशा प्रकारे हा पदार्थ निरूपण चॅप्टर होता. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सांख्य दर्शन वगैरे उरलेलं दर्शन वगैरे आता घेऊन येत आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला कोणकोणते टॉपिकवर व्हिडिओ हवेत वगैरे. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.